हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर बरं का. तसं तर आम्ही काही विशेष केलं नाही हॅपी न्यू इयरला. आम्ही घरीच सेलिब्रेट केला. ते मी पुढे सांगते आम्ही काय काय केलं रात्री. तर सगळ्यात आधी तर मला एकदम 10-10:30 वाजता आठवलं की न्यू इयरला काहीतरी करायला पाहिजे. मग मी समोरच्यांच्या घरी गेली, त्यांना विचारलं काय प्लॅन आहे, काही आहे की नाही आहे. तर ते म्हणाले की नाही, आमच्याकडे तर काहीच नाही आहे आणि अपार्टमेंटवाले पण काही कोणी असे इनिशिएटिव्ह घेत नाही, कोणी एक्सायटेड नाही आहे, काहीच कोणी करत नाही आहे. मग काय त्यांच्याकडेच बसली, एखादा तास वगैरे काही डिस्कशन केलं, पण काही झालेलं नाही. शेवटी मग एक केक आणला फक्त आम्ही आणि मग त्याची गंमत सांगते पुढे. केक आणला आणि तो फ्रीजमध्ये ठेवून दिला. नंतर असंच थोडासा टाईमपास केला, थोडंसं डान्स वगैरे केला, गाणे वगैरे घरच्या कपड्यांवरच घरातच सगळं केलं. त्यानंतर इथे आहे की आधी जी आहे हे रांगोळी काढावी लागते. रांगोळी म्हणजे इथे मुग्गू असतो तो, की तो त्यांना म्हणजे एकदम गरजेचाच असतो, तो काढावाच लागतो आणि ते रात्रीच काढून ठेवतात. सकाळची पण वाट पाहत नाही की सकाळी काढू वगैरे, असं काहीच नसतं. तर हे 12 वाजता नंतर जे आहे आम्ही लगेच हे सुरू केलं काढायला. आता मला पण वेळ होता. मी म्हटलं त्यांना की चला मी पण हेल्प करते तुम्हाला काढायला. तर मीच रांगोळी जी आहे ती काढली. आता यांना अशाच पद्धतीच्या रांगोळी आवडतात, फुलं आणि त्याच्यामध्ये प्रॉपर रंग. म्हटलं मी आपलं कशातला डोकं द्यायचं यांना की असं काढा तसं काढा. त्यांना म्हटलं तुम्हाला जशी काढायची आहे तशी काढा, मी तुम्हाला काढायला हेल्प करते. तर अशा पद्धतीने जी आहे आम्ही दोघींनी मिळून पूर्ण जी आहे अशी छान ही रांगोळी काढून दिली. तरी ही रांगोळी काढायला कमीत कमी म्हणजे मध्ये आम्ही उठलो तर कमीत कमी आम्हाला 2 तास लागले एवढीशी रांगोळी काढायला. म्हणजे 12-12:30ला सुरू केलेली ही 2-2:30लाच संपली आमची रांगोळी. त्यामध्ये मी युगीतला जे आहे खूप झोप येत होती, तर मध्ये युगीतला झोपवून टाकलं. मग परत युगीत उठला होता, मग माझ्या मांडीमध्ये झोपला काही वेळ. मग परत त्याला समोर टाकून दिलं आणि मग परत आली मी रांगोळी वगैरे काढायला. कारण यांचाही फोन आला होता की मी 2 वाजेपर्यंत घरी येणार आहे. मी म्हटलं आता झोपून काय अर्थ, म्हणून मी पण थोडी जागीच राहिली यांच्यासोबतच. तर अशा पद्धतीने पूर्ण जी आहे ती रांगोळी वगैरे काढली. गंमत अशी झाली की न्यू इयरचा केक तर आणला आणि केक त्यांच्या फ्रीजमध्ये जागा नसल्याने आमच्या घरच्या फ्रीजमध्ये त्यांनी तो ठेवला आणि तो केकच राहून गेला कट करायचा. म्हणजे तो कट करायचा कोणाच्या लक्षातच राहिलं नाही की आपण केक आणलेला आहे, तो कट करायचा, अशी ती मज्जा झाली. आणि हे पण जे केकचं प्रकरण आहे, मला सकाळी उठल्यावर जेव्हा मी दूध म्हणजे ठेवायला फ्रीज उघडला काहीतरी कामासाठी, तेव्हा मला लक्षात आलं की अरे केक तर हा इथेच राहिला. आणि त्यांच्याकडे बघितलं ते कोणीच उठलेले नव्हते, सगळे झोपले होते. कारण 2-2:30 वाजेपर्यंत सगळे जागले होते. आणि आमच्याकडे जे आहे ते सकाळी युगीचे आजी आजोबा आले, 6-6:30लाच आले ते एकदम. तर त्यामुळे आम्ही उठून गेलो आणि त्यांच्याकडे बघितलं तर ते उठले नव्हते. मी म्हटलं बरं जाऊ दे, त्यांच्या लक्षात येईल तेव्हा तेच येईल विचारायला. आणि इथे मस्त बाजूला रांगोळी वगैरे सांडून ठेवली. आमच्या समोर एक बाळ आहे छोटंसं, महती. आता ती 2 वर्षाची होईल. एवढा त्रास देत होती ती. मध्ये मस्त तिने कलर सांडून ठेवला, मध्ये आली. 1-2दा तिने रांगोळी पण आमची मोडून टाकली. मग आम्ही सगळं क्लीन करून परत सुरुवात केली. आणि इथे खूप जास्त त्रास देत होती ती आणि पूर्ण वेळ ती खेळत होती. मग तिला तिच्या आईने फोन वगैरे दिला, त्याच्यानंतर ती कुठे आहे थोडीशी बसली. सो अशी मजा झाली आमच्या न्यू इयरची. आणि पूर्ण वेळ युगीत जे आहे झोपून होता. दिवसभर त्याला झोप म्हटलं तर तो झोपला नाही. आणि रात्री जे आहे 11 वाजता, 11ही नाही 10 वाजताच तो झोपला मला वाटते. आणि तो काहीच उठलेला नाही. मध्ये त्याला मी नव्हती म्हणून तो उठला फक्त, कारण मी बाहेर असल्या कारणाने तेवढ्या वेळपुरता तो उठला आणि लगेच 10 मिनिटात जे आहे झोपून गेला. आणि इथे पूर्ण महतीने मस्त राडा करून ठेवला. आम्ही रांगोळी काढेपर्यंत पूर्ण चप्पल वगैरे सगळं सांडुबड सगळं करून ठेवलं. त्यानंतर सगळं क्लीन केलं आणि असा फायनल आम्ही पूर्ण असं छान रेडी केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तर मला सकाळी खूप घाई झाली आणि आज किराणा वगैरे आणायचा होता. तर जे डबे वगैरे थोडे रिकामे झाले होते ते मी सगळे छान वॉश करून घेतले आणि त्यांनाच बाहेर थोडंसं उन्हात ठेवते म्हटलं वाळवत. लगेच वाळत नाही, थोडंसं ऊन दाखवले की बरं पडतं. नंतर जसं मी सांगितलं की सकाळी जे युगीतचे आजी आजोबा आणले, तर त्यांनी मस्त शेंगा वगैरे आणल्या होत्या. आता शेंगा म्हणजे इकडे तेवढ्या चांगल्या भेटत नाही जेवढ्या आपल्या इकडे छान भेटतात गावरानी, ते पण शेतातल्या. तर मग आल्या मस्त जे आहे सकाळी आधी सगळे कामं वगैरे आवरून घेतले, स्वयंपाक वगैरे केला, नाश्ता वगैरे सगळं झालं. आणि मग सगळे आराम करायला लागले. युगीतचे पप्पा पण आराम करायला गेले, सगळे आराम करायला गेले. आणि युगीतला पण मग ती झोपवून दिलं. मग थोडासा निवांत वेळ होता, मग मी म्हटलं चला आता शेंगा खाऊया. आज जेवणच केलं नाही मी, जेवणाला सुट्टी दिली कारण बरीच दुपार झाली होती. आणि मग आता एवढं खाऊन माझं पोट भरलेलं होतं. आणि आज सकाळपासून एवढी गडबड झाली, तर मला व्हिडिओ वगैरे शूट करायचा होता आज, पण एवढ्या गडबडीमध्ये जे आहे ते सगळं राहून गेलं माझ्याच्याने. मी म्हटलं चला इथे तरी आता तरी थोडासा एखादा व्हिडिओ शूट करावा.
सगळ्यांना झोपताना पाहून जे आहे ते मला पण मग झोपायला आलं, मग मी पण जाऊन झोपून गेली. त्यानंतर संध्याकाळी छान चहा वगैरे घेतला. त्यानंतर आम्ही डायरेक्टली गेलो आम्ही डीमार्टला गेलो. ते खूप गरजेचं होतं, कारण आमच्याकडला सगळा किराणा सामान हे सगळं संपलं होतं. तर आम्हाला जायचंच होतं, आम्ही प्री प्लॅनिंगच होतं आमचं की 1 तारखेला सुट्टी असली तर डीमार्टला आम्हाला जायचं. मी काही ना काही गोंधळ माझ्यासोबत होतच असतो, तसाच गोंधळ झाला डीमार्टला पण. आणि बरं झालं मी बिल चेक केलं. काय झालं, तुरीच्या डाळी त्याच्यात 3-4 प्रकारच्या तिथे तुरीच्या डाळी ठेवल्या होत्या. तर अशा 2-4 प्रकारची होती. तर मी 120 वाली घेतली आणि 140 आणि त्याच्या खाली 110 असं पण तिथे 3-4 होतं. आणि मग बिल वगैरे केलं, काउंटरवर पण बिलिंग केली. तेव्हा मी चेक नाही केलं ना, यांनी चेक केलं. आम्ही दोघांनी पण काही चेक नाही केलं. त्यानंतर बिल वगैरे झालं आणि बाहेर निघाल्यानंतर सॉफ्टी घ्यायला हे गेले. यांना खायची होती. मी तर म्हटलं एवढी थंडी आहे, मी तर नाही खाणार. तसाही मला त्रास होतो थोडासा, दातांना थंड खाल्लं की घ्यायला गेले. तेव्हापर्यंत जे आहे मी असंच थोडंसं बघायला गेली बिल. नाहीतर मी बघत नाही, पण त्या दिवशी मी पण बघितलं. तर मग मला तिथे दिसलं की डाळेचं एवढं बिल कसं द्यायचं आहे मग पर के. आणि मला चांगलं नाही आठवत होतं की मी कमीवाली डाळ घेतली आहे म्हणून. मग मी त्यांच्याकडे गेली, मग त्यांना म्हटलं, मग त्यांनी कंप्लेंट केली. मग असं सगळं झालं. त्यामध्ये परत 10-15 मिनटं गेले. आणि ह्यावेळेस आम्ही युगीतला घेऊन नव्हतो गेलो डीमार्टला. ह्यावेळेस त्याला घरीच ठेवलं होतं. आणि ह्यावेळेस आमचं व्यवस्थित सगळं घेणं झालेलं आहे. आम्ही काहीच विसरलेलो नाही. आठवणींनी सगळं घेतलेलं आहे. नाहीतर काय असतं युगीतला नेलं ना की युगीतच्या याच्यामध्ये काही ना काही आम्ही विसरूनच जातो. आणि 1 तारीख असला तरी भरपूर गर्दी होती. सगळं सामान वगैरे, सगळं किराणा वगैरे सगळं आणलं. आणि ती डाळेचं जे आहेत त्यांनी मला चेंज करून दिलं. परत दुसरं बिल बनवलं आणि त्याच्यावरचे जे पण सुट्टे पैसे उरलेले होते ते मला रिटर्न केले. आणि असं सगळं त्यांनी करून घेतलं. तर मग असा गेला आमचा दिवस पूर्ण. त्यानंतर येताना भाजीपाला वगैरे पण नव्हता, तो पण आम्ही सगळा घेऊन आलो घरी. तर असं सगळं झालं. आता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं डीमार्टमधनं तर मी भरपूर म्हणजे सगळंच काही घेतलेलं आहे. पण सगळ्यात जास्त बेस्ट डील मला जी वाटते ती होती माझी त्याची पण मॉइश्चरायझिंग क्रीम जी आहे ती संपलेली होती. तर ती मला आणायची होती, तर ती मी आणली. आणि त्यानंतर हे एक लिप बाम मला मिळालं. हे माझ्याकडे जुनं पण होतं. हे बाहेर 40 रुपयाला, याच्यावर पण किंमत आहे 40 रुपयाला लिहिलेलं आहे. हे मला डीमार्टला फक्त 20 रुपयाला मिळालेलं आहे. आणि ही एक क्रीम म्हणजे हे मला बेस्ट डील वाटलं. तसं तर सगळ्याच डील चांगले असतात पण याच्यावर, कारण बाहेर लोक कमी नाही करत. आता ही नवीन त्यांनी हे जुनं पॅकेजिंग कमी झालं आहे. तर याच्यावर जे प्राइसिंग आहे ते 595 रुपीज आहे. पण ही पूर्ण अर्ध्या प्राईजमध्ये आपल्याला डीमार्टला मिळते. तर माझी बहीणच आहे, तिने मला विचारलं ताई तू कुठली वापरते. तर मग ती म्हणते मी छोटीशी जी डब्बी आहे, याच्यापेक्षा एक छोटीशी डब्बी येते ती मी 250 रुपयाला आणली असं तिने मला सांगितलं. मग मी तिला सांगितलं की अरे तू डीमार्टमधनं घेत जा, तिथे मोठी डब्बी पण. आणि माझी स्किन जी आहे म्हणजे आमच्या सगळ्यांची स्किन जी आहे ती अशी ड्रायनेसमध्ये आहे. तर फक्त विंटरच नाही, पूर्ण ऑल ओव्हर इयर जे आहे ही मॉइश्चरायझिंग क्रीम आम्हाला लागतेच. आणि ही एकदा आणली ना 3-4 महिने तर आरामात चालते, काहीच प्रॉब्लेम नाही. तर ही आणि हे डील मला एकदम बेस्ट वाटलं, म्हणजे हाफ प्राईजमध्ये. चला मग बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला जर म्हणजे माझे व्हिडिओज वगैरे आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला पण लाईक करा. कारण भरपूर लोक असतात, म्हणजे माझ्या चॅनलवर आता मला दिसतं की भरपूर लोक शॉर्ट्स बघून जातात, व्हिडिओज बघतात, पण कोणीच जे आहे ते सबस्क्राईब करत नाही. तर जर तुम्हाला आवडलं असेल, असं काही एकदम आग्रह नाही आहे, तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करू शकता. ओके बाय.